माऊलींनी आपल्या गुरुचा जय जयकार केलेला आहे की हे गुरु माऊली, तुझा जय जयकार असो, तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस, उदार आहेस पहा, आणि जीवनात आनंदाचा वर्षाव करणारी आहेस, अशा अर्थाची ओवी आहे. आणि या ओवीचा मुख्य प्रतिपाद्य विषय जो आहे ते म्हणजे संतांची पवित्रता आणि त्यांचं औदार्य म्हणजे उदारता, हे मुख्य विषय आहेत पहा. आणि त्यानंतर आता ज्ञानोबारायांनी ठिकठिकाणी गुरुचं वर्णन केलं. ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायापैकी 4-5 अध्याय सोडले तर सगळ्याच अध्यायात त्यांनी गुरुला नमन केलं, स्तुती केली पहा. प्रत्येक 9वा बघा, 12वा बघा, 13वा बघा, ठिकठिकाणी गुरुचं स्तवन केलं, नमन केलं. कितीतरी ओव्या आहेत ज्ञानोबारायांच्या, कारण त्यांनी आचार्य या पदावर 97 ओव्या ज्ञानेश्वरीत खर्च केल्या. म्हणून जाणते नि गुरु भजी जेते ने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. ठिकठिकाणी मग हृदय सद्गुरु त्याने तारीला हा संसार पुरो पहा. म्हणून पहा, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. तसे श्री गुरुचे महिमान आकडता के असे साधन, ते जाणून मिया नमन निवांत केलं. ठिकठिकाणी त्यांनी गुरुला नमन केलेलं आहे. आणि या अध्यायात सुद्धा त्यांनी जे रूपक केलं ते आईचं रूपक केलेलं आहे पहा. गुरुला जी उपमा दिली ती आईची दिलेली आहे. आणि पहा, भगवंताचे हे ज्ञानेश्वरीतले प्रत्येक अध्याय एक एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्ञानेश्वरीचा आपण 9व्या अध्यायाचा जर विचार केला तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. ज्ञानोबारायांनी जेव्हा समाधी घेतली, ते घेण्याच्या आधी त्यांनी पहिले 9वा अध्याय वाचला आणि मग समाधी घेतली. सगळेच अध्यायाचं पहा वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 10व्या अध्यायात भगवंतांनी 75 विभूती सांगितल्या. मग जेव्हा त्या 75 विभूती सांगितल्यानंतर भगवंतांनी त्यात सांगितलं की पहा, हे सगळं जग मीच नटलेलं आहे, कारण या जगामध्ये सगळं मीच ओतप्रोत भरलेलं आहे. एक माझे अंश हे सर्व जग व्यापिले अशा ओव्यात ज्ञानेश्वरी. मग जेव्हा अर्जुनाला हे सांगितलं तेव्हा अर्जुनाने भगवंताकडे विनवणी केली. भगवान अर्जुन म्हणाला, देवा तू हे जे वर्णन केलेलं आहे तर मला असं वाटते की तुझ्या विश्वरूपाचं दर्शन मी करावं. मग आता अर्जुनाने ही इच्छा प्रकट केली, विनवणी केली भगवंताला. मग भगवंतांनी काय केलं, अर्जुनाची लगेच इच्छा पूर्ण केली. लगेच भगवंतांनी 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलं. अर्जुनासारखं भाग्य कुणाचंच नाही पहा. एवढं म्हणजे जे अर्जुन म्हणत होता ते भगवंत त्याच्या इच्छेप्रमाणे करत होते. तर मग पहा, जेव्हा ते विराट स्वरूप दाखवलं, मग प्रथम स्वरूप समाधान, त्याला समाधान वाटलं ते पाहून. पण नंतर त्या विश्वरूपाने काय केलं की सगळे कौरव, भीष्म, द्रोणाचार्य, सगळे पहा कृपाचार्य, सगळे त्याच्यामध्ये गिळंकृत होऊ लागले. मग अर्जुन थरथर कापू लागला, भयभीत झाला, त्याला कंप सुटला शरीराला. आणि शेवटी आपलाही नंबर लागतो त्याच्यात असं त्याला दिसलं त्याच्यात. मग भयभीत झाला, घाबरला. मग म्हणाला, देवा हे नको, हे तुझं विश्वरूप आवरून घे आता. तेव्हा पहा, भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू किती गावंढळ आहेस, परी नेनशीच धनंजय, आता ते परी नेनशीच गावंढी आहे, आता काय कोप धनंजय की अंग सोडून छाया आलिंग तुशी. भगवंत म्हणाले, अर्जुना तुझ्यावर काय रागव आता मी, की हे विश्वरूपाचं दर्शन आजपर्यंत मी कुणालाच दिलं नाही, तुला देऊन तू खरोखरच गावंढळ आहेस. मग पहा, भगवंताने पुन्हा ती विश्वरूप वस्त्राची घडी पुन्हा गुंडाळून ठेवली. ती अर्जुनाकरिता उलगडली होती पण पुन्हा गुंडाळून ठेवली. आता आपण दुकानात जातो साड्यांच्या, किती दुकानदार आपल्या पुढे त्या साड्याची गंजिश टाकतो पूर्ण. आणि महिला मंडळीचं असं असते, एकच साडी घ्यायची असते आणि 3-4 दुकानं फिरतात, त्याचं अर्ध दुकान खाली होते.
आणि जास्तही घेत नाहीत. पुरुष मंडळीचं कसं, पुरुष कधीच नेत नाहीत महिलांना दुकानात. त्यांना माहित असते की 4 घंटे आता सुट्टी नसते. आणि पुरुषांचं कसं असते, दुकानात गेले की दुकानदार विचारतो साडी कशाला पाहिजे, मंडळीला पाहिजे का देण्या घेण्यासाठी पाहिजे. देण्या घेण्यासाठी म्हटली की ती एक काढून देतात की म्हणजे जुना माल, म्हणजे ती फॅशन मोडली की ते जुना स्टॉक काढून पुरुषांना देऊन टाकतात. दुकानदार फार हुशार, रोजची गिऱ्हाईके त्यांची फार हुशार असतात ते. पण महिलांचं असं असते की त्याला अर्धा दिवस जाते ते गुंडाळून ठेवण्याकरिता. वस्त्र पसंत नाही आलं नाही तर घेतही नाही, उठून चालले येतात, कुणाचाच विचार करत नाही ते. मग तसं पहा, काही काही महिला तर अशा असतात, बिल फाडल्यावर तो दुकानदार म्हणे ओ बाई बिल फाडलं ना म्हणे, नाही म्हणे आता ती दुसरी पसंत आली. तसं पहा अर्जुनाचं झालं की विश्वरूप वस्त्राची घरी पसंत आली नाही, मग भगवंतांनी गुंडाळून घेतले. तर अशी आपली परिस्थिती आहे. कारण आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रेमाशिवाय घडतात का? प्रेमाशिवाय नाही घडत या. तर अर्जुनावर भगवंताचं एवढं प्रेम,